नाशिकच्या खड्ड्यांसंबंधी मुख्यमंत्र्यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीमुळे महापालिकेची महासभा 7 ऐवजी 8 ऑगस्टला होणार आहे। ही महासभा रद्द करून अधिकारी आणि पदाधिकारी मुंबईला येणार असल्याचं समजतंय। सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। कुंभमेळ्याची कामं अतिशय संथ गतीने सुरू आहेत आणि त्यासोबतच कामातल्या हलगर्जीपणाच्या या बैठकीच्या अजेंड्यावर असल्याचं समजतंय। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, अखेर मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतलाय। बरोबर आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आणि त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय, अपघात आणि मृत्यू हा मुद्दा लावून धरलेला होता। त्यानंतर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने 7 तारखेच्या दिवशी विशेष महासभा घेण्याचं देखील आयोजन केलेलं होतं। त्या दृष्टीने तयारी देखील सुरू झालेली होती। मात्र आता मुख्यमंत्र्यांकडूनच निमंत्रण देण्यात आलेलं आहे। नाशिक शहरातील कुंभमेळ्याच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। साहजिकच त्यामध्ये महापालिकेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे 7 तारखेला होणारी विशेष महासभा जी केवळ खड्डे आणि कुंभमेळ्याच्या कामांच्या संदर्भात होणार होती, ती महासभा आता 8 तारखेला होणार आहे आणि 7 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळ्याच्या कामांची त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांची एक आढावा बैठक होईल। त्यामध्ये मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना काय नेमक्या सूचना करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण गेल्या 1 महिन्यापासून नाशिककर खड्ड्याच्या कामामुळे आणि कुंभमेळ्याच्या कामामुळे अत्यंत त्रस्त आहेत। नक्कीच या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.